अलंकापुरीच्या भूमीवर एक अलौकिक सोहळा. ज्ञानसूर्य मावळण्याची वेळ. कार्तिक वद्य त्रयोदशीच्या पवित्र दिवस. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अवतार कार्याची सांगता करण्याचा निर्णय घेतला. हजारो वारकरी, भक्तगण आणि त्यांचे प्रिय बंधू भगिनी सारेच गहिवरले होते. अवघ्या 21 वर्षांच्या या ज्ञानदेवानी भागवत धर्माचा पाया रोवला, अमृतानुभव दिला आणि विश्वकल्याणाचा मार्ग दाखवला. आज ते स्वतःच्या इच्छेने योगमार्गाने समाधी घेत होते. लाखो डोळे पाणावलेले, मुखात हरिनाम आणि डोळ्यात अश्रू. जणू साक्षात परमेश्वरचा या भूलोकातून निरोप घेत होता. देहाचे भान विसरून चैतन्याशी एकरूप होण्याची ही अद्भुत प्रक्रिया. मौलीन पद्मासन घालून योगधारणेने आपले प्राण कंठात आणले आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार करत चैतन्याशी एकरूप झाले. आजही आनंदीत त्या पवित्र समाधीस्थळी मौलींचे चैतन्य कोट्यवधी भक्तांना शांती आणि प्रेरणा देते. ज्ञानोबा मौली तुकाराम च्या गजरात आजही त्यांचे स्मरण अखंड सुरू आहे.